आवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी, ज्यांच्या पॅन्टीवाल्याला आवडंबरी नाही कळणार, स्टेजवर ठेका धरणाऱ्या बाईची पोरगी, हे कळतं ना? हे कळतं? किती किंमत देताल तुम्ही? उत्तर द्यायचं नाही, फक्त ऐकत राहायचं तुम्ही. संक्रांतीच्या दिवशी ज्या बाईच्या गळ्यात जास्त दागिने तिला हळद कुंकू देत असते का आचरणात जीवन जगणाऱ्या बाईला? जी जीवन आचरणात जीवन जगते तिला हळदी कुंकू देत असते. मालकाचा पुरावा सीताराम बाबा, अति लावण्य रिकामी जागा, अरे ती सवाशीन म्हणू नये, कुंटल भर सोनं घातलंय पण चुकीचं कर्म आहे, तिला सवाशीन म्हणता येत नाही. मग मंगळसूत्र तिच्या गळ्यात लोखंडाचं असलं तरी चालेल, पण डोकं भरून पदर घेते, तिला हळदी कुंकू द्यायला पाहिजे. संप्रदायात किंमत आहे. आपल्या संप्रदायात आचरणाला फार मोठी किंमत आहे, देखाव्याला नाही. सासऱ्याच्या पुढून जाताना सुनान पदर पडू द्यायचा नाही. नाही राहिला तर खेळा ठोकायचा. बारीकशे भेटतात ना चपलाला ठोकायला. नाही तुम्ही नाहीत बोलणार आणि बोल जाऊ नका तुम्ही. मी भरलेला माणूस आहे, त्याच्याकरता आम्हाला जमते भरक्याला काय बोल. एखादा म्हणेल तुला कसं काय कळतंय, तर सुंबळ्या मी लग्न केलं ना, मला कळतंय ना. मी संसारातल्या लोकांसंग घासतोय ना, त्याच्यामुळे मला माहिती आहे. सासऱ्याच्या पुढून जाताना सुनान पदर पडू द्यायचा नाही, ही तिची आचारसंहिता. आणि सुन स्वयंपाक करताना सासऱ्यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही. आणि सासरा जर सुन स्वयंपाक करीत असताना चुलीला पाय लावून शेकत असल तर शहाण्या सुनानं धिलपी इकून ठोकायची, निकून काढायची, हातोड्यान ठोकायची, हातोड्यान. आचारसंहिता आपल्या संप्रदायात नेहमी नेहमी. आपल्या संप्रदायात बाबा अभंग किती पाठ आहेत, त्याच्यापेक्षा आपली बायको सोडून जगात जी स्त्री दिसल तिला माय आणि बहीण म्हणत असेल तर भारतातला एक नंबरचा महाराज. असे तर लय लोळायले तिकडे तिकडे वळचणीला, विठाला विठाला. आवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी, पण सुंदर होती. किती सुंदर, किती सुंदर. पुराणामध्ये 222 स्त्रिया सुंदर सीताराम बाबा, इतिहासात 6 स्त्रिया सुंदर, त्याच्यापैकी 4 हिंदूकडं 2 मुसलमानाकडं. सौंदर्य कोणाच्या बापाची जहागिरी नाही. परवाला आम्ही बार्शीला श्रद्धा हॉस्पिटलच्या ओपनिंगला होतो, म्हणजे वर्धापन दिनाला, 75वा वर्धापन दिन. फार मोठं हॉस्पिटल, 2.25 एकरमध्ये आहे. त्या गायनिक होत्या मॅडम. त्या श्रद्धा मॅडमला विचारलं, का हो लेकरं सुंदर होण्याचं औषध आहे का तुमच्याकडे? नाही म्हणले. नाही, जगात असा एकही डॉक्टर नाही की त्यांनी एखाद्या माऊलीला औषध दिल्याच्या नंतर लेकरं सुंदर होते. आणि असं जर झालं असतं तर डॉक्टरायला काऊन हेकणे पोरं झाले? ते त्याच्या हातात असतं का? नाही 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 नाही, काय नाही, तुमच्या आमच्या हातात नाही. सौंदर्य कोणाच्या बापाची जहागिरी नाही. एवढी सुंदर, एवढी सुंदर, एवढी सुंदर, तिच्या रूपाला आग लागली, इतकी सुंदर. आणि मग पाप्यांची दृष्टी तिच्याकडे बघत असताना पाहता श्रीमुख गोविंदाच्या रूपात ताकद किती मालकाच्या याच्यावर सांगतोय. आणि एके दिवशी ती व्याकुळ झाली, तिच्या लक्षात आलं आईचं जीवन मातीत गेलं, आपली अवस्था अशीच होईल, याच्याकरता तिने जंगलात प्रवेश केला. आणि ती जंगलात राहिली. जंगलात राहणाऱ्या 6 स्त्रिया, त्याच्यापैकी एक शबरी आणि एक ही एक, हिचं नाव आहे कानोपात्रा. जंगलात राहिली. एके दिवशी रस्त्याने त्या जंगलाच्या पायथ्यानं माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, निवृत्तीदादा, सोपानदेव आणि मुक्ताई साहेब चालल्या होत्या. उंच डोंगराच्या कड्यावरून तिनं पाहिलं आणि चालत नाही आली, लोटांगण घातलं तिनं. तिनं विचार केला, सूर्यनारायणाच्या बिंबाकडे पाहिलं तर सूर्याचं तेज आणि ज्ञानोबरायचं तेज सूर्याच्या तेजापेक्षा कोटीपटीनं श्रेष्ठ होतं. सूर्यनारायणाच्या तेजानं अंगाला घाम येत होता आणि ज्ञानोबरायच्या तेजानं अंतःकरणाला पाझर फुटत होता, इतकं ज्ञानोबरायचं तेज होतं. आणि तिथून लोटांगण घातलं, ज्ञानोबरायच्या पायावर आली. विचारलं, माय काय कारण आहे? काय नाही, कल्याण होईल असा मार्ग सांगा. एकच काम कर, जाय पंढरपुरातल्या मालकाला बघ. धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची, भेटी ज्ञानदेवाची. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची भेट झाली.
आणि पंढरपूरला गेली. इतकं देवाला पाहिलं माझ्या माईंनो, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं की त्याला पाहून पाहून डोळे झाकले आणि त्याच्या पायावर कायमचं देह सोडून दिला. इतकं पाहिलं, इतकं पाहिलं. पुजाऱ्यानं बाहेर ओढून काढली. त्यावेळेला शरीर सुटलं होतं. सगळ्या पुजाऱ्याने विचार केला, हिचा बायोडाटा बघा, कोणाची पोरगी आहे. बायोडाटा पाहला तर अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची मुलगी होती. काय करायचं, काय करायचं, काय करायचं. एक तात्विक पुजारी होता. त्याच्या स्वप्नात विटेवरच्या मालकाने दृष्टांत दिला, अरे मला पाहत पाहत गेली. अंतकालेच मामेव स्मरणमुक्त. शेवटच्या श्वासापर्यंत मग भजन केलंय आणि शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या रूपाला तिने अंतकरणात ठेवलंय. ही एवढी पवित्र झाली. माझी 16,108 पत्नीपैकी लक्ष्मी नावाची पत्नी ती डाव्या हाताला आहे. वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा. पण ही वारांगणेची कन्या, हिला उजव्या हाताला जागा द्या. रोहिणीकर नाना तिला उजव्या हाताला जागा दिली. उजव्या हाताला. सीताराम बाबा परिणाम सुख किती सांगू. अहो लग्नात एखाद्या बाईचे पाय नाही धुतले तर ती कोकण्या मशिवणी फुगवती. हो, आमच्या इथल्या बाईनं अख्खा आपटू आपटू घेतलं. हो, कोणाला जीव दिल नाही. नुकताड का मला माहित नाही का. चपात्या हे कातडे का माहित नाही का. चपात्याला कातडे म्हणली ती, नुकतीला नुकताड म्हणली. हो, वर्णाला वर्नाड म्हणली. मग मी आणलं बाई कोणीच नाही पाया पडू दे. म्यात लोटांगण घातलं. जमलं बाळू आता. मी पडलो पाया. म्हणलं जाऊ दे माया, नको येड्यावानी करू, कशाला ताण घेती. हो, आणि कहा नवऱ्याला नीट बोलत नव्हती. पण पडलो मी पाया, कारण बाकीच्या याला खाऊ देणे गेली ना. हा, ओरिजिनल लवंग्या मिरच्याच्याच मिरच्या होत्या तिच्या अंगाला लागलेल्या. इतकी दाढ होती ती. हो, पिराल कापाव इतकी आगाव होती. हो, मसुबागी सुबाल नाही, पिराल कापाव इतकी आगाव होती. तुम्हाला काय राग येऊ देऊ नका, मी आमच्या इथली सांगायला. आणि अजून बी लक्षात घ्या, तुम्हाला राग येऊ नये म्हणून आमची इथली म्हणायलो. इतकी येडगळबाई आमच्या इथं नाही. हो, पण उग आता इथली इथं कुठं अंगाव इस्तू घेऊ म्हणून सध्या अंगाव घ्यालो. आणि इथून गेल्यावर मग तुम्हाला विठाला विठाला. बाबा मी 250 ग्रंथ वाचलेत गळ्यात शपथ. नवऱ्याला शिव्या देणाऱ्या पटपट ओळखीतो 10-15 जणी. पण काय होतं माहिती का, ह्या गावातली ज्वारी खावा लागती त्याच्यामुळे जपतो. नाही तर फटफट नावं घेतल्याबरोबर त्यानं उठाव 2-3 ला तर अटॅक यावा. हो, अशा लगेच चेहरा पाहिल्यावर कळतं सासूला कोणती नीट बोलत नाही, नवऱ्याला कोणती खालीवरी बोलती. हे अशा लगे 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 त्या पाकच्या पण 7-8 जणी कळाल्या. झोपीत बितड अंगाव पडतील तुमच्या. झोपीत कीर्तन ऐकतात, नवऱ्याला नीट बोलत नाही. हा, तुमचे पोरं तुमच्या झोपीत अंगुठे घेणार. म्हणली बाई मी जमीन गेली. नागपूरला अंगठा तपासला तुवाच होता. बाब्याला म्हणली कशी गेली, ते म्हणला झोपीतच घेतला. घरातल्या ज्येष्ठ लोकांचा अनादर करणाऱ्यांच्या पोटी हरामखोर अवलादी जन्माला येत असतात. विठाला विठाला. ते बाकीचा करता नाही कामाचा. आपल्याला एक मन माहिती आहे का सीताराम बाबा, जो मायबापाचा होऊ शकत नाही तो भडवा कोणाचाच होऊ शकत नाही. ऐकली तुम्ही मन, तुम्ही तुमच्या लहानपणापासून ऐकली असेल. जो मायबापाचा होऊ शकत नाही तो कोणाचाच होऊ शकत नाही. 9 महिने काय वेदना असतात. एखाद्या गायनिकला विचारा, काय राजे हो, गाय अशुद्धा भय व्याप्ती नाम दुग्धा ती जायते वाचले सकंठे हृदया दुग्धा भयास्थिता. हृदयाची व्याप्ती करून मग रक्त जाळून दूध तयार करून आपल्या बालकाला पाजते ती माय असते. आणि तिच्या विरोधात जर तू गप्पा करीत असशील, तुला मानित नसशील तर तुला महाराज काय, अरे महाराज जाळशील तू आराम करा. काय सांगू लागलो. कानोपात्रा उजव्या हाताला दफन केलं. उजव्या हाताला मानेन तृप्ती सीताराम बाबा. न तू भोजनेन स्नानेन शुद्धी न तू चंदनेन. ज्ञानेन मोक्ष न तू मुंडनेन. सुभाषिते ज्ञानानं मोक्ष भेटल. हे टिळे टोपी केलेलं नाही. स्नानेन शुद्धी, आतराचे बोळ कानात घातलेलं नाही, स्नानच करावं लागेल. आणि मानेन तृप्ती न तू भोजनेन. हो,
तुमच्या माझ्यासारखा एखादा व्यक्ती आपण जर वारीला चाललो खांद्यावर पताक आहे आपल्याला भूक लागली, मधुकरी आदरानं जर भाकरी शिळी पाती वाढली तरी आपण ती प्रसाद म्हणून खाऊ, आणि फेकून देत असेल तर झाडाचा पाला खाऊ. मानेन तृप्तीनं तू भोजन, मानात इतका किंमत आहे. एवढं मोठं सुख आहे. किती मोठा मान. लक्ष्मी डाव्या हाताला, पैशाची मालकीन. कोणाला श्रीमंतन कोणाला भिकारी करायचं जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. ही डाव्या हाताला. आणि अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बापाचं नाव सांगता येत नाही अशा मुलीला उजव्या हाताला गोविंद जागा. परिणाम सांगू पुढचा. भारतातला नव्हे पृथ्वीवरचा कोण्याही देशातला जरी भक्त सीताराम बाबा गेला तर पहिलं दर्शन तिचं आहे. पहिलं दर्शन तिचं, मग मालकाचं, मग मालकिनीचं. केवढा जरी याच्या पलीकडे सांगू का, शेवटचे संत निळोबाराय. निळोबारायच्या नंतर वारकरी संप्रदायात कोणाचा अभंग स्वीकारला नाही. ते निळोबाराय सुद्धा अगोदर कानोपात्रेचं दर्शन, आधी कानोपात्रेचं, मग विटेवरच्या मालकाचं, आणि मग मालकिनीचं. एवढं सुख असेल का बाबा कोणाला? आणि एवढं जर कानोपात्रेला सुख प्राप्त झालं असेल तर पाहता श्रीमुख वेशेची कन्या कान्होपात्रा. सुख कशान बाबा? फक्त मालकाच्या मुख पाहण्यात. जगात एक नंबरचं सुंदर कट्ट होतं, त्याचं नाव आहे सुदर्शन सीताराम बाबा. आणि ते देवतेतले विद्याधर नावाची देवता. यक्ष किन्नरो गंधर्वो चारणो विद्याधर लोकबालो दिग्बालो चारुहासो परमहंसां सर्वदेवता विष्टा भवजायते ना सर्व विद्यां कृतुजन्या शास्त्र संपन्नाति जायते व्यालाक्ष भयस्थितानां कृतुजन्याति भयानां मगधं पुण्यसारायं व्यालाक्ष श्रुतिशास्त्रेषु भयस्व भययनि कृतुजनि संगा व्यालाक्षानतिमि विद्विकामा वृष्णिर्भययति सुधि छंदाना काल छंद भय व्याप्तिरो मिमं कृतुजन्याति जयो. एवढा मोठा अधिकारी विद्याधर. विश्वात एक नंबरचा सुंदर, मदनापेक्षाही सुंदर. मदन हा रतीचा पती. आणि मदन नाव कधी पडलं? द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याला 16,108 पत्न्या, लक्ष्मीचा पहिला पुत्र, त्याचं नाव मदन. शंभरासुर नावाच्या राक्षसाने दसऱ्याच्या दिवशी हरण करून समुद्रात टाकला. याला मदन म्हणतात. मदन जगात एक नंबरचा सुंदर. आणि हा मदन होळीच्या दिवशी फुकला होता. भगवान शिवशंकरानं जरा नाटकं करू लागला म्हणून होळीच्या दिवशी फुकला. त्याला हुताशनी पौर्णिमा म्हणतात. आणि हाच राजस सुकुमार मदनाचा पुतळा. याच्या हजारो पटीनं सुंदर सुदर्शन होता. सुदर्शन त्याचं नाव आहे. आणि विद्याधर नावाचा देव. माणसाला एखादी गोष्ट प्राप्त जर झाली तर ती दुसऱ्याला हसण्यासाठी नसावी. आपल्याला 1 कोटी रुपयाची गाडी असावा, आपली गाडी रस्त्यानं चालावा, रस्त्यानं चलत असताना पाऊस पडलेला असावा, रस्त्याला खड्ड्यानं पाणी भरलेला असावा, आणि गाडी चलत असताना गाडीच्या मालकाने ड्रायव्हरला सांगायचं आपल्या गाडीच्या टायरानं उडालेलं पाणी रस्त्यानं चालणाऱ्या गरीबाच्या अंगावर जाऊ देऊ नको, देव तुला विमानात बसवील. आणि तुझ्या गाडीच्या टायरानं जर दुसऱ्याच्या अंगावर धूळ घालशील आणि पाणी घालशील तर दुसऱ्या जन्मात तुला ट्रॅक्टरला ग्रीस घालायला लाईन देऊ. त्याच्यासारखा रगील जगात कोण नाही. देवासारखा गुंडन लक्ष्मीसारखी चंचल कोणीच नाही. नादीच लागायचं नाही दोघायच्या. रावणा इतका गुंड होता का सीताराम बाबा कोणी? 2:18 आपटू पंढरपुरातल्यानं हाणलंय. आता किती नंबरचा गुंड पंढरपुरातला? त्याच्यासारखा गुंडच कोण? एक जण म्हणला तालुक्यात आपल्यासारखा चालू कोणीच नाही. म्हणलं तुझ्यासारख्या चालूला ज्यानं जन्माला घातलं तो किती चालू असेल? तू फक्त टाटर चोरीत असशील, वायर चोरीत असशील, कोणाचे पाईप चोरीत असशील, कोणाचे बकीट चोरीत असशील, कोणाच्या बकीटाच्या दोऱ्या चोरीत असशील. इतकाच चोर आहेस तू. रावणानं जगाची मालकीन चोरली तरी हाणला. किती गुंड असेल तो? लक्ष्मी इतकी चंचल कोणीच नाही. गर्व धरायचाच नाही हिचा. ही कवा येईल आणि कवा जाईल सांगताच येत नाही. आमची इथलं शनिवारी बाजाराला आलं 30 किलो खसखस घेतली. खसखस कळत 30 किलो खसखस घेतली. इतकी नसती घेतली पण आपल्याकडं बापाचे पैसे चाललेत म्हणू द्या 50 किलो घेतली.
करंजाला तिळ त्या अनारशाला तिळ लावायला तर कशाची खसखस घेतात लय महाग असते म्हणून. इथं मोठा वाडा पोकळ वासान वारा जाई भासा भासा उगच आपलं नुसतं आवा नाहीचा घरात 12 तिळ फिरत सोंगतलंय मोकार टेकन चौकीत लुगडे एक. खाती की गालन ना हाती की बाल लगेच कळत असते पण तुम्हाला नाही. पुन्हा सांगायलो वारंवार हे आम्हाला काय सांगू गुंड खसखस गुंड 30 किलो घेतली आणि शनिवारी पहाटच आलो दुकान ते उदबत्ती लावू लागलं खसखस द्या लगेच पैसे त्यानं उदबत्ती ठेवून दिली. व्यापारी लोक जरा मग पद्धतशीर असते मस्त असते. हो तोटा घेणार पण आयटीत म्हणतो घ्या तोटा. हा त्याची 13 कोटीची दुकाने सोंगळ्या चालला उजडायला तोटा मागायला. वजनातच बोलत येते आपले लोक वजनातच. त्याच्यामुळेच यायचे वजन का हॉबी पंक्चर. 30 किलो खसखस बर टाक रे टाक गाडीत टाक. आता हमाल होतं ते त्याचं कामच आहे. त्यानं ती गाडीत खसखशीचं पोतं टाकलं. मालक शनिवार दिवस आहे बवणीचा आहे आमची 4 आणे देऊन टाका. तुला कळत नाही का मी कोण आहे म्हणून. पहाट पहाट तोंड घेऊन पैसे मागायला. काही काही माणसं लई शहाणी 7 दिवस मजुराकडून काम करून घेते आणि बाजाराच्या दिवशी बाई दादा कुठे ते आता शिवला गेले त्याचे बुट तर घरीच आहेत ते मयात चपला घालून गेले. तुला बी फिरायला कापावा आणि तू ह्या दादाला बी सटवायला कापावा. 7 दिवस काम करून घेतील दादा मधात बसलेला असला तरी म्हणती शिवला गेले. हो काय काय लोयच आगाव. मी पहिलं काम करीत होतो महाराज त्याच्यामुळं माहिती मला. हे आता मग बरं झालंय. हो आता बी काय नाही इतकं बरं. मी भिकारीचे फक्त स्टँडर्ड भिकारी. रोज 75% बाहेर खातो याच्यात इतकं काय मोठाडपणे. विढाला 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 पैसे तर दिलेत नाही आम्हाला पण खालीवरी बोललो. महाराज घरी धसकाटाला कसपट समजायचंच नाही. धसकाटाला कसपट कवा कळतं माहिती आहे का. नाना जेव्हा पायात घुसतं का बम पाय फोगला डॉक्टरनं कापायचे 27,000 घेतले. बायको म्हणली माय ते सोयाबीनचे पैसे कसपटातच गेले. मग इतकं कसं कसपट मला वाटू लागलं रे. पण ते त्यांना पाय सुजीला एक कसपट लय आगाव असते म्हणून कोणाला समजत का असे. या बा या काही काहीनं याच्या जोरावर गोरगरिबाचा अन्याय केला. आता यायची पोरं त्याच्या गाड्यावर ड्रायव्हर येतो. दर 35 वर्षाला निसर्ग बदलत असतो. जरा हिशाबात जीवा ठेवल्या पाहिजे. कोणाला बोलत असताना जरा लायकी ठेवली पाहिजे. नाही बोललं पाहिजे काही बी. सीताराम बाबा ते हमाल होतं त्यानं काय नाही केलं फक्त दाभण टोचलं खसखशीच्या पोत्याला. हो ना देवलेकर बाप्पा नुसतं दाभण टोचलं दाभण दाभण टोचलं. आणि बैलगाडी गिरगावला आली. गिरगावला आल्याच्या नंतर घरच्या गाड्याला म्हणलं ते पोतं टाक मधात. तुला माहिती आहे का खसखस काय छटाक येतं. 30 किलो आणली. ते म्हणलं मालक कटाचे. गिरगाव पासून शेलू पस्तोर सीताराम बाबा बॅटऱ्या लावल्या. पोत्यात एक दाना नाही रस्त्यानं दिसलीच नाही. हिच नाव लक्ष्मी. बापू कवा जातीन कवा येती मेळ लागत नाही. रंकाचा रावण रावाचे लंक लय जणायला फुकून दिलं लय जणायचं भलं केलंय. तिच्या नाही विरोधात जायचं. तिचंच नाव लक्ष्मी. काही गोष्टी आल्या हिशोबात चाललं पाहिजे. 3 जिल्ह्यात एक पैलवान गाजला. मला बोलत होतं चांगलं ते 3 जिल्ह्यात गाजला. पण 4थ्या जिल्ह्यात एक पैलवान गाजला. ते म्हणला महाराज 3 जिल्ह्यात पठ्ठ्याचा हात धरायला कोणीच नाही पण 4थ्या जिल्ह्यात जन्माला आले त्याची सोय पाहायची. म्हणलं बघ ना उका ते बस ना काय ताण घेतो. आता 3 जिल्ह्यात गाजलात ना बस करणं का सारा महाराष्ट्र तूच बांधून घेतो. नाही नाही म्हणला त्याची दाखवायची ऐकच ना. गेलं तिथं गेल्यावर 2-4 शिपरुटा असतील. जरा जोरा पैसे असले की भंगिरे कोणाच्या मागे शेपटी आली. तिथे चांगल्याचे बुट उचला हराम खोरायच्या चपला कशाला उचली तर. विढाला 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 सीताराम बाबा मी कोणालाही मोठं म्हणत नाही. आताच नाही पहिल्यापासून म्हणत नाही. या त्याकडे लय पैसे आहेत. एक जण म्हणला आमच्या पलंगाला सोन्याच्या इटा आणि काय कामाच्या बापाचे पित्र घालीत नाहीस.
कावळा उठिला नाही सोरी जाऊन तू ह्या इटा काय कामाच्या सोन्याच्या कोणाला मोठं म्हणायचं नाही. काही काही लय त्यानं माझ्या खांद्यावर हात टाकला तुला दाबायसाठी टाकलाय कशाला मोठं म्हणायचं त्याला. तुम्हाला एक माहिती आहे का सीताराम बाबा झाडाखाली सोयाबीन वाळत नाही पण शेंग लागत नाही. झाडाखाली कापूस वाळत नाही पण बोंड लागत नाही. झाडाखाली ऊस वाळत नाही पण पेरं वाढत नाही. मोठाले झाडं बारकाल्याला मोठंच होऊ देत नाही आणि तरी या भडव्याला तुम्ही मोठं म्हणता. अद्याप नाही कोणालाही मोठं म्हणायचं नाही. कोणाला मोठं म्हणायचं नाही आणि कोणाला तुच्छही लेखायचं नाही. आपण आपल्या गरुडाचे पंख पाहून चिमणीनं उडणं बंद करायचं का. गरुडा असा उडू लागला की त्याच्या उड्डाणानं झाडाच्या फांद्या मोडल्या. चिमण्या खाली बसल्या. चिमण्यातली एक म्हातारी चिमणी आली म्हणली बाई तुम्ही काऊन बसल्यात. पाहणं गरुडाचे पंख त्यानं फांद्या मोडल्या. येड्या आहेत तुम्ही. गरुडानं गरुडाच्या महिमेत उडावा आणि चिमणीनं चिमणीच्या स्वाभिमानात उडावा. तिचं नाव चिमणी असते. गरुडाला घेऊन आपलं उडणं बंद करायचं का नाही. कोणाची निंदा करायची नाही. आवाज तो कोणाची स्तुती करायची नाही. पांचटाची निंदा अथवा स्तुती करावी देवाची. कीर्ती मानवाची गाऊ नये किंवा वर्णू नये. इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण. नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. हे भंगिरेची स्तुती करायची नाही आणि चेष्टाही करायची नाही. इतराची चेष्टा हे तो खाणे लागे विष्टा. घाण खाल्ले इतकं पाप दे हुतल्या मालकांनी सांगितलं. दुसऱ्याची चेष्टा निंदा तर करायचीच नाही. ज्या गावात निंदा करणाऱ्यांची संख्या जास्त झाली त्या गावात ती लक्ष्मी शीन होत असते. म्हणून निंदा करणाऱ्यांच्या सानिध्यात कमी बसायचं. विठाला विठाला. हा सुदर्शन नावाचा विद्याधर इथपर्यंत आलो. अति सुंदर अति सुंदर. लक्ष्मी किती चंचल आहे. देव किती गुंड आहे. इतका सुंदर सुदर्शन. पण रस्त्याने एक साधू चालला सीताराम बाबा. तो साधू 2-4 जागेवर वाकलेला होता. आता शासनाने त्याला दिव्यांग शब्द दिलाय. म्हणजे पुढवं खुळा लंगडा असं म्हणत होते. आता तसं म्हणत नाहीत. आता त्याला दिव्यांग म्हणतात. तो साधू चालला आणि त्या साधूला हसूला दे देखो बोला कैसे तेडे बाबा चल रे सुदर्शन. तर त्याच्या मित्र हुशार होता. त्याच्या मित्रांनी सांगितलं अरे दादा तू हसू नकोस. तो बिचारा वाकलेला आहे. त्याला देवानं तसा जन्म दिलाय तो का. अरे पण बघ न म्हण. अरे पण त्याच्या गळ्यात माळा पाय गोपीचंद पाय गंध आहे. साधू आहे. वेदाचे सूत्र शास्त्राचे सूत्र पुराणाचे सूत्र घोकत चाललाय. रामकृष्ण नामाचा टाव फोडतोय. एवढा मोठा वारकरी आहे आणि त्याला ऊन लागू नये म्हणून सूर्य ढगाच्या आडंगी गेला. इतका साधू अधिकारी. त्याला ऊन लागू नये म्हणून सूर्य ढगाच्या आडंगी. किती मोठा अधिकार. तरी पण हरामखोर माणसं कोणालाही हसतील. तुम्हाला एक माहिती आहे का ज्याला उजीड सहन होत नाही ते सगळे बटन दाबून लाईट बंद करणार आणि बटन दाबून लाईट बंद नाही झाला तर दगड हाणून फोडणार. हा स्वभाव असतो काही काय नालायकाचा. तसा सुदर्शन इतका नालायक जगात एक नंबरचा सुंदर होता ना तो. आणि त्या महाराजाला हसू लागला. बरं हसला नाही. महाराजाला ढकलून दिलं. तर महाराज होते. मोठी माणसं शक्यतो सर्वसामान्याच्या नादी लागत नाहीत. त्या महाराजानं शाप द्याला असता तर याचा शनात बुक्का झाला असता. पण त्यांच्या लक्षात होतं आपण एवढ्या मोठ्या माणसानं याला शाप देणं काय याला मोठं करायचं. अद्याप नकोय. पण पुन्हा एकदा ढकललं. सीताराम बाबा साधू म्हणला काय. साधू त्याला काय नाही म्हणला. साधू पंढरपुरातल्या मालकाला भांडला. किती भांडला सांगू का. पंढरपुरातल्या मालकाला म्हणला देवा मी तुझं भजन करतोय. तुझं भजन करून जर नालायक आम्हाला त्रास देत असतील तर तू आमच्यासाठी मेला का. आम्हा गांजी जन तरी का मेला नारायण. तरी का मेला नारायण. मेला नारायण. आम्ही जना भ्यावे तरी का न लाजे देवे. देवाला ही सुदर्शन सांगूनही ऐकत नव्हतं. आमच्या इथलं ते पैलवान गेलंच 4थ्या जिल्ह्यात. तिथं गेल्यावर त्याच्या संघचे ते उतरले. म्हणले पैलवान कुठे. गावातली एक बाई म्हणली ती पैलवानाची आजी भाकरी टाकायली. 2-4 पत्राचं दारी स्वयंपाकघर होतं आणि मागं 7-8 पत्राचं. आणि त्याची आजी भाकरी करू लागली. 92 वर्षाची म्हातारी. गालाच्या झुरळ्या लोंबलेल्या. हो अशी मस्त कानात टापसं होते. 3 पीस नव्हतं. मस्त पुतळ्याची माळ होती. जोतं नव्हतं ते बैलाचं. असं मस्त जुन्या काळात ती म्हातारी होती ना ती. अशी पद्धतशीर भाकरी करू लागली. आणि पहिलं ए आजी पहिलवान तू नातू आहे का. अरे तुरच. ती म्हणली हो दादा माझ नातू. कुठे. गावाला पाणी द्यायला गेलाय.
ते म्हणलं पहिलवान आणि गव्हाला पाणी काय खातो भाकरी आणि चटणी ते म्हणलं मी 9 क्विंटल बदाम खाल्लेत 7-8 वर्षात 9 क्विंटल बदाम खाल्लेत म्हणे ते म्हणली बदाम नाही आम्ही शेंगदाण्यालाच बदाम म्हणून खातो अशी मथारी होती ती बर बर कवा येईन एकला लाईन जाती मग येतोय बसले गाडीतच गरमू लागलं ना कौरक चालू ठेवते जळण न तेल म्हातारीला दया आली म्हणजे या रे पोते टाकलेत बसले म्हातारीन गरम गरम एक भाकरी वाढली बाबा कोणाला साधं समजू नये एक भाकर टाकली आणि भुरकी कोरडीच वाढली आता ते पहिलवान काजू खाणार आणि ते कोरडी भुरकी खातं का ते म्हणलं बाई तेल आहे का म्हातारीन 10 किलो कोरडी भाजून ठेवते आरड घेण्यासाठी तर तिने मुठमुठ कळडी सगळ्याच्या ताटात टाकल्या याच्यातच तेल आहे काय बोलती म्हणे म्हातारी याला घाण्यावर न्यावं लागते आता आरड घ्यावं लागते म्हातारी म्हणली बाप्पा 2 महिने झालं भाजल्यात मला आरड घ्यायला टाईम नाही ना आम्ही घाण्याचं तेल खात नाहीत आणि मग हे तेल पिळानं म्हातारीचं 92 वर्ष वय होतं सीताराम बाबा तिनं पैलवानाच्या ताटावरल्या कळडी घेतल्या ना अशा पिळल्याबरोबर कळ तेल पडलं पैलवान जेवलं बुट तिथंच इसरले गाडीत बसलं तिथंच बुट इसरले गाडीत बसलं म्हातारी म्हणली बुट राव दी माय तू 92 वर्षाची तर कळडी पिळल्यावर तेल काढ तू या नातानं मला पिळल्यावर काय काय काढीन येतो म्हणला माय मी येतो ना येतो दसकाटाल कसपट समजायचं सांगितलं सुदर्शनाला नीट वाग रे ऐकत न गेला साधून शाप दिला नाही देव कोपला 4 जाग्यावर वाकलेल्या साधूला हसत होता सुदर्शने सरप झाला बाबा सर्प झाला पर्याय विचारला याच्यातून मुक्त कधी हो पाहता श्रीमुख गोविंदाचे वृंदावनाच्या ठिकाणी सगळे गवळी चालले होते सखे ग वृंदावनी जाऊया सखे ग मुरलीधरा पाहूया सखे ग वृंदावनी जाऊया सखे ग मुरलीधरा पाहूया सर्व गोप गोपी आपाल वृद्ध होते हा सर्प गेला तिथे आणि संध्याकाळी नंद बाबाजीला गिळलं पायाकडनं चाहूल लक्षात आली मशालीच्या प्रकाशात पाहिलं तर नंद राजाला या सर्पाने गिळलेले अजगराने गिळलेले गवळी धावले काठ्या मारतात मरत नाही बलराम दादा आले तरी नाही त्यावेळेला विश्वाचा बाप जगदानंद कंद जगतपती गोविंद प्रभू मर्यादा द्वारकाधीश कृष्ण परमात्मा आले आणि परमात्म्याला बघितल्याबरोबर त्याच्यातून दिव्य ज्योत निर्माण झाली पार्षदाने विमानात बसली आणि विद्याधर लोकात त्याला नेऊन घातलं त्याच्या पूर्वजांनी विचारलं का रे तू एवढा चूक केली त्या चुकीमुळे तू सर्प झालता एवढं मोठं दुःख होतं आणि पुन्हा विद्याधराच्या रूपाला आला हे दुःख गेलं आणि तुला सुख प्राप्त झालं औषध कोणतं पाहता श्रीमुख गोविंद सुखाची निवृत्ती सुखाचे ते सुखाचे निवृत्ती सुखाचे ते सुखाची निवृत्ती सुखाचे ते पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे 10 मिनिटात एक पुरावा सांगून पूर्णविराम करतो 1 वाजला एवढा मोठा समाज जेवायचा आहे समय जाणं आपला नियम आहे तुम्ही म्हणताल तुला कटाळा आला असं नाही एवढे मोठी पंचक्रोशीतून आलेली पाहुणी मंडळी आहेत आज त्यांना वारकरी म्हणत असतात एवढं मोठं गाव एक पुरावा सांगतो रूपात किती ताकद 222 मंत्रीपदजीच्या नवऱ्याला ती बाई किती वजनात असेल बाबा किती वजनात मी 6वीला 7वीला 4 ठणला गेलो तर ती फीस माफ करायची होती म्हणून एबीसी फॉर्मवर सही घ्यायची होती सरपंचाची तर ते घरी नव्हतं मग शिकेट होऊन गेलं उपसरपंचाकडे तर मग ते फॉर्म गिम कागद गिगत परिस्थिती नाजूक होती तवाची आताची इचकू नका मागची इचकू नका उगा नुसतं ऐकत राहा मग मी ते फॉर्म घेऊन गेलो तर मी म्हणलं बाई थुत्र घेऊन चलत येत पहाटच आणि 10 वाजता गेलतो आणि 10 वाजता पहाट असती का हो झोपा घेऊ देनत माय हो मतदान टाकलं तर काय नेतात का खातात का काय आम्हाला उठलं की शिकेन उठलं की सह्यान उठलं की शिकेन उठलं की सह्या काय सुनिलं त्या बाईनं आणि 2-3 शेळ्याच्या लेंड्या झाड लागली हो ना इतकी वाजनात तर 222 मंत्रीपदजीच्या नवऱ्याला ती किती वाजनात असेल बाबा तिचं नाव होतं शेची
आणि तिच्या इथे एक महाराज गेलं, ते 6व्या क्रमांकाचा संन्यासी, 1 नंबरचे संन्यासी मारुतीराय आणि 6व्या क्रमांकाचे संन्यासी देवर्षी नारद. एक जण म्हणला मारुतीरायला 1 नंबर कस काय द्यायला, सुंबळे आहेस का काय रे तुम्ही, तुला आकलीचा कांदा आहे का? मारुतीराय 19 संन्याशीपैकी 1 नंबरचे का? मारुतीरायचे इंद्रिय आईला पण पाहता आले नाही, नैष्ठिक ब्रह्मचर्याचा कासोटा होता, म्हणून 1 नंबरचा संन्यासी. ज्याच्या इंद्रियाचं दर्शन कोणी घेतलं नाही त्याला 1 नंबरचा संन्यासी. आणि मारुतीराय नुसते 1 नंबरचे संन्यासी नाही, जगातला वारकरी बी 1 नंबरचा. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. काय पैठणच्या मालकांचं वाक्य. आणि याच्या पलीकडे सांगायचं बाबा आपण महाराज कोणी काही निदान भाकरी तरी लोकांच्या खातोत का नाही, पण नारळाच्या खालचं जाऊ द्या, पण भाकरी पण लोकांच्या खातोत का नाही. मारुतीराय इतके अधिकारी वारकरी भाकरी सुद्धा खाल्ले नाही. केवळ वनीचे वनचर पाले खावीर वानर, चारी मुक्ती त्यांच्या किंकर सवे सुरवर वंदिती. केवळ वनीचे वनीचर पाले खावीर वानर, चारी मुक्ती त्यांच्या किंकर सवे सुरवर वंदिती. देवता वंदित होत्या. काम फुकट केलं बाबा. पाला खावोनी या वाहिले पर्वत, पाला खावोनी या वाहिले पर्वत, बांधियला शेतू सिंधुवरी, अधिकारी लोक होते महाराज. 6व्या क्रमांकाचा संन्यासी आले, बाईनं आदर केला आणि नारदाने विचारलं बाई खुशाले, बाई वजनात बोलली माझ्यासारखी सुखी त्रिभुवनात कोण नाही. आणि नारदाला कशाला बोलायचे, फकड साधून त्याला काय त्याला ते वजनात कशाला, त्रिभुवनात माझ्यासारखा सुखी कोण नाही. त्याला माहीतच नाही नारद किती आगाव होतो. आगाव असतील ते लोक, काय गरज आहे का त्याला काय मागायचं का ठवाचं का काय. नारदाने सांगितलं बाई जरा हिशाबात बोल, तुला अजून 1.5 महिन्याला रवळगावला तुरी कापायला जायचंय. सगळं मेकअप केलेलं इतळलं, 222 पद नवऱ्याच्या हातात आणि ती बाई रवळगावला तूर कापायला याची. ती म्हणली नारदा हिशाबान बोला, मी एवढ्या मोठ्या मंत्र्याची बायको कशी तूर कापायला जाईन. म्हणले बाई 1.5 महिन्यात तोच बॅलेन्स संपायले, वरी कौरक राहता येते. पुण्याची पावटी सवेची इंद्रपदाची, येऊ लागती माघारे बराशी खांदायला. खाली यावं लागतंय. एक जण 1.5 कोटीच्या गाडीत बँकेत गेलं, काळे कपडे घातलेले 2-3 फुगराट त्याच्या संघ दरुजे उघडायला. ते काळे गंडीन गिंडीन दोरे, हो भोने आईला सोड्याले हाल्यावानी संघ 1-2 माणसं असे काय केले ना दासतो, असे डुकर संकट व्हायचा. उगा आपली टेकन चोमाळ्या गप्पा आपल्या, ते दरुजा उघडणं तीन लोक असे बाजूला सरकले. पण मॅनेजर लई हुशार असते, त्याची गेंड्यापेक्षा कडक त्वचा असते. त्या नॅशनल बँकेचे अधिकारी लई निबर कातड्याचे असते. ते त्यानं वरी कुटवळा करून पण नाही पाहिलं. अंगठ्यान गिंठ्यान बाजारी होते का कशा काय माहीत, पण असं वजनातच ते बँकेत घुसलो. पण ते मॅनेजरनं पाहिलंच नाही. तितक्यात एक म्हाताऱ्याला फोन आला नाताचा, दादा तुमच्या नातीला आमच्या ताईला दवाखान्यात नेले आणि डॉक्टर म्हणले 80,000 लागते. जांभळी शर्ट टाकलेलं बनिलीच म्हातारं बसलो आणि त्या बँकेत गेलो. म्हाताऱ्याला पाहिल्याबरोबर मॅनेजर या 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 बाबा या. कॅशियरला सांगितलं जवळ उडजाल नीन तिथंच अंगुठा घे. 49,000 काढून दिले. हा कशावर आला, नातू संग रस्त्यान गाडी उभी करू नका, हो कोणी हानीन वाचका. मॅनेजरनं त्याला सांगितलं आणि 1.5 कोटीच्या गाडीत आलेल्याला विचारलंच नाही. मग हे तापलं ना, याशी भंगिऱ्याला लई ताप येते पटपट. हो लय ताप येत असते भंग, जे काही कोणाच्या कामाचे नसतात का ते भले पत्र तापल्यावर तापत येत. चिमण्या बसत नाहीत आणि काहीच बसत नाही. लय नाद असतो त्याला, वाटोळीत काही उडत. हो काही बी काही नाही. तुम्ही चांगली पत्र दाबा ना, हो चांगल्या चांगल्या वळहायच्या दाबलेल्या पूर्ण उडत आहे का नाही, नाहीत वळ उपसत नाही. पण वाटोळी चांगल्या चांगल्याचा बाजारीच किती. हे म्हणला मॅनेजर साहेब, ते म्हातारं त्याचे पाय ते म्हणजे दारे धरून आले ना, खांद्यावर खोऱ्याचा चिखूल लागलेला होता
आणि मला बोलणं काय नाही म्हणजे तुमचं काय काम आहे सांगा. म्हाताऱ्याला 49,000 दिले हो, त्याला धरणातले पैसे आलते आणि 20 वर्षापासून आमच्या बँकेत टाकले तर याचा सगट 27 कोटी आहेत त्याचे इथं जमा. आमचे तुमच्या खात्याला पॅनल्टी लागून 0 झाले खातं. तो 1.5 कोटीच्या गाडीत जरी आला सोमळ्या तर बँकेत तुला किंमत आहे का? का नाही. बँकेत किंमत, खात्यावर पैसे आहेत त्याला. आणि वरी किंमत कोणाला आहे? ज्याच्याकडे पुण्य आहे त्याला. बाई तो पुण्य संपणार 1.5 महिन्याला, तुला रवळगावला तूर कापायला जायचं. किती घाम आला असेल पुरो, आहे का नाही? लाजा वाटलं पाहिजे तुम्हाला. त्याला वाटलं बराच आम्हाला चोंबाळायला. नाही मला नाही ना तसा चोंबाळायचा. ज्याची माय शेतात काम करते त्यानं 90,000चा मोबाईल घ्यायचा नाही. लाज वाटलं पाहिजे, लाज 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 वाटली पाहिजे, लाज. ज्याचा बाप राब राब काम करतो त्याच्या एक लक्षात घ्या, शाळेत जरी जात असाल तर रविवारी घंटाभर का होत नाही माईचा घाम पाहत जा, बापाचा घाम पाहत जा. म्हातारपणापासून चांगले जगतात. जे माईचा आणि बापाचा घाम पाहत नाही का सीताराम बाबा, हे लगाम सुटलेल्या घोड्यासारखे बोंबलतील. हा, कोण्या दिवशी काय वाटूळ येईल सांगता येत नाही राजू. हो, घरच्याची कदर करा. सगळ्यात मोठं दैवत कोणतं असेल ते मायबाप आहेत. त्याच्यासारखं श्रेष्ठ दैवत जगात कुठलंच नाही. रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं एक वाक्य होतं, आनंद आखाड्याचा संन्यासी गावाकडे आला ना, माय गेली. माय गेल्याच्या नंतर माईच्या अंत्यविधीला मशानभूमीत आईचं प्रेत पेटून दिलं सीताराम बाबा. आणि आईच्या जळत्या प्रेताला प्रदक्षिणा घातल्या आणि तोंडातून आवाज निघला, माय तुझ्यासारख्या पवित्र रानावनात काम करणाऱ्या माईच्या पोटी जन्म झालाय ग. आता पुन्हा या गावातलं पाणी पिता येत नाही. जाता जाता दर्शन दिलं, जळत्या चितेतून हात बाहेर आला आणि पोराच्या हातात हात द्याला. हे जगातलं एक दैवत आहे, ती फक्त माय. त्याच्यापेक्षा मोठं दैवत कुठलं नाही. नानाला माहिती आहे पाठीमागं मारुतीरायचं मंदिर आहे. गडबडीत लांब जायचं असेल टकले अण्णा तुम्हाला माहिती आहे, कधी कधी मारुतीरायचं दर्शन चुकेल, पण माईला माय येतो म्हणलं नाही, दिवसच उजाडा नाही, दिवसच उजाडा नाही. म्हणून 5,169 गाव एकदा गेलेले पाहिले. रवळगाव तर 27 वर्षापूर्वी पाहिले, 27 वर्षापूर्वी लिहिलेले. इतके गाव फक्त माईच्या आणि बापाच्या आशीर्वादावर. तुम्हाला एक सांगू का, मायबापानं कमवलेली श्रीमंती टिकण्यासाठी देवाचा आशीर्वाद नाही, संताचा आशीर्वाद नाही, त्याचाच आशीर्वाद लागतो. आपल्या पाहुण्याला 527 एकर जमीन होती, फक्त नाव सांगत नाही. जवळचा पाहुणा 527 एकर जमीन शेवटी मंदिरात मेला. ग्रामपंचायतनं माती केली. मी डोळ्यानं पाहिला. मी 6वीला असताना त्या गावात लग्नाला गेलो. लग्नासाठी त्याला उशीर झाला, 1.5 तास लग्न थांबिलं आणि ग्रामपंचायतनं त्याची माती केली. 527 एकर जमीन. अजून एक व्यक्ती होता, 213 एकर जमीन. माझ्या लहानपणी 5 रुपयानं सिगरेट, 5 रुपयाच्या नोटीनं सिगरेट पेटिली. 5 रुपयाच्या नोटीनं सिगरेट पेटिली. 5 रुपयाच्या नोटीनं नदीत मरून पडला. 3ऱ्या दिवशी सळड्या गावसाला. काळ बेकार आहे राजू, काळ बेकार आहे. काम करत राहा. हे टेकी नका आणू. तुम्हाला एक सांगू का, संत आणि देव याच्यानंतर जगात कोणती शक्ती असेल तर बाबा पैसा नावाची शक्ती. पैसा आणि संत, देव आणि संत याच्या बरोबरीचा देव पैसा नाही, पैसा नाही, पण देवाच्या आणि संतापेक्षा कमी बी नाही. एक सोपं वाक्य सांगू का, रक्ताच्या नात्यातली हरामखोर पाहुणे तुमचं वाजल्यावर तुम्हाला पत्रिका देत नाही. तुमचं संपल्याच्या नंतर रक्ताच्या नात्यातली पाहुणे सुद्धा तुम्हाला पत्रिका देत नाहीत. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. म्हणून नीट कामं करत राहायचे. आपल्या वाट्याला आलेलं काम करायचं. अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. पैसे बाबा मेल्यावर संग नेत नाहीत, पण मरेपर्यंत लागत असते. केळीचे सालटे घरी आल्यावर खात नाहीत, पण केळी सुखरूप येण्यासाठी घरापर्यंत सालटे आणत असते. पैसे मेल्यावर सोबत नेत नसते, पण मरेपर्यंत लागत असते. म्हणून दिवसात 8 रुपयाचं खात असाल तर 80 रुपये कमवून घरी येत जा. तो भारतात जगण्याच्या लायकीचा आहे, तो गावात जगण्याच्या लायकीचा आहे. 8 रुपयाचं खाऊन जर 1 रुपया कमवत नसेल तर त्याच्यापेक्षा पटात उठलेलं कुत्र बरं कितीतरी. ती निदान कोणाच्या पुढे शेपूट तरी हालीत आहे. विठाला विठा. बाईला घाम आला बाबा, नारदाच्या चरणावर लोटांगण घातलं. सांगा कायमचं सुखाचे ते सुख. आता नुसतं सुख नाही, देवाचं मुख बघितल्यावर नुसतं सुख नाही बाबा, सुखाचंही सुख. एवढा पुरावा ऐकायचा आणि मग आपण पूर्णविराम करू. तर मालकीनीने विचारलं, तिचं नाव आहे शची, मुलाचं नाव आहे जयंत, मुलीचं नाव आहे जयंती.
काय वैभव, सोन्याची पुरी राहला, अप्सरा रंभे आयशा नाचणी, उर्वंशी तिलोत्तमा मेनका. आपण तरी काचातल्या बाया पाहतो, टीव्हीतल्या काचातल्या, त्याच्याकडे रंभे आयशा नाचणी. काय वैभव असेल. चिंतामणीच्या सडका होत्या, कल्पतरूची उद्यान होती, कामधेनूची खिल्लार होते, एवढा मोठा वैभवशाली. आणि त्याच्या बायकोला तूर कापायला याचे अण्णा रवळगावला. असा घाम निघला असं, नारदाचे पाय धरले, महाराज उपाय, जाय त्या मालकाचं मुख पाय. कुठे मालक? गोकुळात आहे. अनाया नावाच्या गवळ्याची पत्नी राधा म्हणून खाली जन्माला आली, आणि अनाया नावाच्या गवळ्याची तर अदृश्य स्थितीतला संसार. ते काय असा देखाव्यातला नाही, उगा निमित्त मात्र. आणि देवाला पाहण्यासाठी पाण्याचं निमित्त. मिश पानियाचे गोविंदाची चट, जरी दांजून भरलेला असला तरी रिकामा करायची. भरला उलंडोनी रिता तरी घट, भरलेला रिचून द्यायची. सासून म्हणूच नाही, रांजून भरला तरी कुठं निघाली. सासून रानात पाहिलं की रांजून रिकामा, हीच रिकामा करीत होती. आणि त्याला पाहत होती. इतकं पाहिलं, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं, हिच्या पाहण्याचं कर्ज त्याच्या डोक्यावर पडलं आणि त्याची मान वाकली. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी, ब्रह्मांडाचा धनी. देवावर कर्ज करायचं असेल तर पैशाने नाही, देव पैशाने विकत घेताच येत नाही. पैशाने विकत घेतला असता त्या ढवळ्या कपड्यावाल्यानं भांडे घासायला तुला असता. नाही नाही नाही, ते पैसे त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जग जेठी, भावा एकासाठी खांदावाई आपल्या. देवा कारणे भाव तस्मात, काही नलगे एक भावची कारण. तुका म्हणे आन विठोबाची, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. देवाला फक्त भाव लागते, श्रद्धेनं तो प्राप्त होत असतो. आणि तितक्या श्रद्धेनं विश्वाच्या मालकाला डोळे भरून पाहिलं. इतकी पवित्र झाली बाबा, इतकी पवित्र झाली. तर पवित्र वस्तूची संगत सगळ्याला करा वाटते. चंद्राच्या सूर्याच्या लक्षात आलं, हिची संगती कधी होईल. आता ही स्त्री इतकी तेजस्वी आहे, आणि एवढ्या तेजस्वी स्त्रीपाशी माणसानं जावं कसं, इतकी सामान्य गोष्ट आहे का? बाईच्या वस्त्रात ताकद किती सांगतो तुम्हाला. नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की, जिस नारी से पैदा हुए. हा, इतकी पवित्र, इतकी पवित्र. माझ्या माईंनं तुम्हाला एक सांगतोय, तुम्हाला इतके मी दगड टाकलेत ना, तो माझा स्वार्थ आहे. कारण मी ज्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो, त्या संप्रदायानं तुम्हाला श्रीमंत पदवी दिली, राज्य, राणी व संपत्ती. या देशातली सर्वोच्च संपत्ती कोण आहात तर तुम्ही आहात. म्हणून भंगीरेचं ऐक जाऊ नका ना. ज्ञानोबाराय तुकोबारायची मतं ऐका ना. उपास 29 सांगितलेत, फक्त 24 एकादशा सांगितल्या, 5 परवान्या सांगितल्या, प्रदोष आणि सोमवार एक टाइम जेवण उपास आहे. याच्या व्यतिरिक्त ज्ञानोबाराय तुकोबारायनी एकही उपास सांगितला नाही. दसरा झाल्यावर आपल्या बायका जास्त आजारी पडतात, जास्त आजारी. आणि काही सोंग नवरात्रात म्हणे भेंडर चलत येत, देवी मेंढी आहे का देवी, काही सोंग, काही सोंग, काही सोंग. हे असं काही सांगितलं नाही, काही ऐकायचं नाही. अशा काही चुकीच्या गोष्टी अद्याप नाही, अद्याप नाही. हे पण लई पागल झालेत काही काही. हे तरुण पोरं पण नवरात्रात चप्पल घालायचे नाही, बाजाव बसायचे नाही, 9 दिवस उपास धरते ना, दसरा झाल्यावर घोरपडी धरीत. देवीच्या गोळ्या संपल्या का तुमचं कल्याण कराल, ती गोळ्या घालीन तुम्हाला. विठाला विठाला विठाला, बसरायचाच जास्त उत आलाय. जे असं सोंग करतात काय, सोंगाड्याचंच जास्त उत. हेच सोंग नाही चाल. येथे नाही खोटा चालत परिहार, जानशी अंतर पांडुरंगा. हे तर खोटं नाही चालत. काय सांगत होतो, इतकी पवित्र झाली. स्त्रीचं वस्त्र किती 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 तेजस्वी, जास्त अडचणीत हात घालीत नाही, इचून निघते. द्राक्षाच्या बागाला कशाचं कुंपण आहे, साड्याचे. भाजीपाल्याला कशाचं कुंपण आहे गोईन, पाहतोत का नाही सीताराम बाबा आपण. साडीला काटे आहेत का, तिला हुक आहेत का, पण डुक्कर पण तोंड लाईत नाही. बाईचा स्पर्श झालेल्या साडीला डुक्कर पण भेट आहे. म्हणून आपल्याला कोण्या क्षेत्रात मोठं व्हायचं असेल ना, तर यायच्या लांब राहिलं पाहिजे. ते राजकारण असो, तो व्यापार असो, ते वैद्यकीय क्षेत्र असो, ते आध्यात्मिक क्षेत्र असो, ते शेती क्षेत्र असो, यांच्या पार अलिप्त राहिलं पाहिजे. यांना जगदंबा समजून राहिलं पाहिजे. सूर्यानं चंद्रानं विचार केला, एवढी पवित्र स्त्री आपण जवळ जाऊ कसं, आपली काय टप्पर आहे, काय मायव्याली आपली, आपली हिंमत आहे का तिच्याकडे जाण्याची, करावं काय, करावं काय, करावं काय. इतकी 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 त्यांनी विचार केला. एका साधकाला प्रश्न केला. त्या साधकानं सांगितलं, तिच्या जवळ जाण्याचा एकच पर्याय, तिच्या कानातल्या कुंडलात प्रवेश करा.
एका कानात सूर्य आणि एका कानात चंद्र, वार्याने कुंडल हाले, डोळे मोडी तर राधा चाले. इतकं देवाला पाहण्याचं पुण्य वाढलं. तर तीच इड झालं, राधेला पाहून बोलले हरी, बैल दोहितो नंदा घरी. भारतात माणूस नाही गायला वासरं सोडून बैलाची धार काढणारा, पण विश्व ज्याच्या ताब्यात येतो, जगाचा बाप तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचंय आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं, ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप. एक जण म्हणला आमच्याकडे 150 डॉक्टर आहे. म्हणलं तरी मरत असतील माणसं. वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याती देवा. असं काय माणसं वाचायचं औषध डॉक्टरकडे नाहीत ना. आणि तसं असतं तर जयदेव जयदेव जे डॉक्टर साहेबच म्हणले असतील लोक. पांडुरंगाची आरतीच केली नसती, ज्ञानोबाराय तुकोबारायला मानलंच नसतं. तसं काही नाही. डॉक्टर हा वाईट आहे असं म्हणायचं नाही. डॉक्टर हा आजाराचं निदान करून औषधोपचार करणारा व्यक्ती आहे, तो देव नाही. विठाला विठाला चंद्र आणि सूर्य तिच्या कानात. ते देव वेडा झाला, देव वेडा झाला. एके दिवशी विश्वाच्या मालकानं राधेच्या जवळ गेले आणि राधेला सांगितलं, राधे तुला काय देऊ? काय देशील देवा? 222 मंत्री पद जिच्या नवऱ्याला त्याची बायको आहे मी. अमरपुरीचं वैभव भोगून आलेली बाई आहे. याच्या पलीकडे काय देतो? वैकुंठ देतो, नकोय मला. सत्यलोक देतो, नकोय. शिवजीला सांगून कैलास देतोय, नकोय नकोय. काहीच नको, काहीच नको. राधे काहीतरी मागणार. शेचीच्या लक्षात आलं हे सगळं वैभव एके दिवशी मातीत जाऊन रवळगावला तूर कापायला जावं लागतंय. हे मागायचंच नाही. मागितलं काय? मी ज्या दिवशी जाईल, माझा देह ज्या ठिकाणी समर्पित होईल त्या ठिकाणची माती तू गंध म्हणून कपाळाला लाव. गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा. देवळगावकर मला सांगा, नवऱ्याच्या नावानं कुंकू लावणारी जगात प्रत्येक बाई आहे, पण बायकोच्या नावानं कुंकू लावणार आहे का जगात? फक्त पंढरपुरातला मालक. राधेच्या अंगाची माती जिथं पडली त्या ठिकाणची माती कपाळाला लावली आणि वारकरी संप्रदायात दंडक दिला, तुम्हाला माझं व्हायचं असेल तर गोपीचंद कपाळाला लावा. महाराज विश्वाच्या मालकाच्या कपाळावर जाऊन बसली. याच्या पलीकडचं सुख आहे का बाबा कोणतं? पाहता श्रीमुख गोविंदाचे मुख बघितलं की दुःख जातं. इतकेस इतीत नख एका बाईला एकदाच देव पाहिला 7व्या अवतारात. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र इतकी पुढे गेली, इतकी पुढे गेली. देह समर्पित केला, बापानं जाळली, अंगेत टाकली. कालांतरानं पुन्हा त्याच कुळात जन्माला आली. आस्वलाची जामवंताची मुलगी. याला 16,107 बायका. पंढरपुरातल्या मालकाला 16,107 बायका. त्याच्यातली एक बाया लईत म्हणीत असतात. पोरगी पाहायला गेल्यावर संचायला सांगतात जरा बऱ्या घरची बघा, जिचं ग थोडं जड ती पाहुणी गोड, जिचं ग थोडं जड ती पाहुणी गोड. यायला काही बी आणा वाटते. बोटुळे आण, पापडे आण, आमक आण, तमक आण. आणि ग थोडं आणणाऱ्या काम करीत नसतात, हे बी लक्षात ठेवा. त्या कामाला लाईत असतात, कामाला लाईत असतात. तर देवानं सांगितलं, आईनं सांगितलं, कृष्णा जरा पैशावाली घेऊन ये बापा. गेले ना आणली आसोली. इतीत केसन, इतीत नख तिला. काय कृष्णा काय आणलीस? म्हणलं आई तूच म्हणलं पैशावाली आण. मग हिनं पैसा, हिच्या बापानं मनी दिलाय. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देतोय. 26,666 तोळे 8 मासे, एक भार गुणिले 8, 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे, पावणे 22 क्विंटल सोनं देणारा मनी. इतका हुंडा तिच्या बापानं दिलाय, पण ही सांभाळायची. श्रुतीनं प्रश्न केला, देवा तुला लक्ष्मीसारखी पत्नी आहे, सत्यभामेसारखी पत्नी आहे, राईसारखी पत्नी आहे, 16,107 होता. मग आसोली सोबत का केलं लग्न? आसोली सोबत. ए गंधावाल्या, तू 2 डोळ्यानं आंधळ्या नवरी संग लग्न करशील का? नाही म्हणलं ते, नाही म्हणलं, नाही म्हणलं. ए जिला चालता येत नाही ती संग लग्न करशील का? करशील का? तिच्या बापाने 20 एकर जमीन दिल्या, मग तर संडासला नेशील तिला. तूच तांब्या घेशील आहे का नाही तिचा? हा ग थोडा असलं की काही करायचं नाही का? एका पोरानं पोरी पाहिल्या बाबा. शेवटी पाहुणे कदरलेन म्हणले आता याला पोरगी द्यायची नाही. मग मागून मागून 10% केस त्याचे ढवळे झाले. तर म्हणला महाराज काही म्हणा, कशी का असं पण मी करतो. आणि एक जण म्हणला महाराज आमच्याही बबीचं लग्न होईन, कसा बी असं नका पण आता बघू. तर ती अशी हुशार होती, तिला सुतळ्या बांधून साडी नेसवा लागत होती. आणि यानं ती पसंत केली. पण यानं पसंत केल्या म्हणल्यावर पोरीची माय म्हणली बाई जावायनं पसंत केली हो, पण मला ते पाहू द्या. तर ते म्हणले आता पाहुण्याच्या पुढे तुला जाता यायचं नाही. तर कवडाच्या खिंडीतून जावाय दाखिला. तर ती म्हणली त्याला नाही पोरगी द्यायची. काऊन? ते सुरुवातीला मलाच पाहायला आलता म्हणलं. कायच नालायकपणा, काय नालायक.
किती विचार करतो आपण, किती विचार करतो बघा. आसोलीन कशी केली असेल. श्रुतीनं प्रश्न केला, देवा इतक्या या स्तराला गेलेली पशुवनी ती बायको का केली. तर विश्वाच्या मालकानं सांगितलं 7व्या अवतारात तिनं मला जंगलात पाहिलं आणि त्याच्यानंतर डोळे झाकले, जगातलं काहीच पाहिलं नाही, ते पुण्य उदयाला आलं आणि म्हणून तिला मला माझी पत्नी विश्वाच्या मालकाची बायको झाली. पाहता श्रीमुख गोविंदाचे विढोबार खुमाये. विश्वाचा मालक मथुरेत जन्माला आला. नंदाच्या घराला मजनेई गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मजानी येथे. मनशी रक्षपाळ तेम्या मोहिले सकळ, उचलिला कमळापती पायीची बंधनी गळते. मंद मंद पडे पाऊस वरी शेषानं छाया धरली. विटेवरच्या मालकाला चिमुकल्या कृष्ण कन्हैयाला सुपात ठेवलं आणि मथुरेतनं सुपात मग गोकुळात घेऊन जात आहेत. मध्ये यमुना नावाची पवित्र गंगा लागली. 300-350 तीर्थापैकी एक तीर्थ आहे. कृतांताची बहीण आहे, काळाची बहीण आहे. यमुनेच्या पात्रात प्रवेश केल्यावर पुर चढला आचाट, त्याशी लाविला अंगुष्ट. दुभंगली यमुना माई, तुडुंब भरलेली नदी अशी दुभंगली. जुन्या बायका अशा मधनं भांग पाडतात अशी दुभंगली. आणि पहिलं तीराला गेले 4 दरवाजे, गाय दरवाजा, बिदी दरवाजा, पान दरवाजा, महादरवाजा, 4 दरवाजे. त्याच्यापैकी रात्री 9 लाख गायी होत्या नंदराजाकडं. आई तुझा मी एकुलता एक, गायी राखीतो 9 लाख. गायी राखून झिजली नख, मला जीव घाल. यशोदे घराकडे चाल ग, मला जीव घाल. म्हणजे 9 लाख गायी होत्या. आणि 9 लाख गायी ज्याच्याकडे त्याला जमीन किती असेल, तरी पण रात्री 1 वाजता गाईला वैरण टाकत होते. उद्योगम वर्धनते लक्ष्मी. जितकं जितकं काम करताल का तितकी तितकी तुमच्याकडे लक्ष्मी येईल. जितकं जितकं तुम्ही आळस सांगावर घेताल का तितकी तितकी तुमच्याकडची लक्ष्मी पळून जाईल. कधी बी लक्षात घ्या. असं समजू नका मोठी लोक काम करत नाहीत, रात्रंदिवस त्याला झोपा नाही, म्हणून ती मोठी मोठी होत राहतात. आणि आपण मोठालेचे माप काढतो म्हणून आपण भिकारी होतो. विठाला विठाला विठाला. आणि मग एवढे मोठे ते दार उघडं ठेवलं, आतमध्ये भगवंताला ठेवलं. माया घेऊन गेले, विरा ठेवून घेतल्या गारा, अमृत देऊन घेतली काजी. सकाळी पाहिलं तो पुत्र आहे. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. सर्व गोकुळात चर्चा झाली. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे, वाटी ताटी सुंट वडे. नंदा घरी झाली दाटी. सर्व गोपी जमा झाल्या. नंदानं नाना प्रकारचा दान धर्म केला. नंदजी को पुत्र भयो जय कन्हैया लाल की. नंदजी को पुत्र भयो जय कन्हैया लाल की. हाती दिने घोडे दिने 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 पालखी. हाती दिने घोडे दिने 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 पालकी. नंदजी को पुत्र भयो जय कन्हैया लाल की. दान धर्म केला. गोपी जमा झालेल्या आहेत. बघता बघता देव रांगू लागले. तळवे तळहात टेकित, डाव्या गुडघ्याने रांगत. रंगणी रंगनाथ होम्या देखील असे. रांगू लागले. रांगता रांगता चुरू लागले. चलता चलता खोड्या केल्या. ह्या खोड्या करत असताना यशोदेनं सांगितलं, आता जाई राणा सबे घेऊन गोधना. पावा घोंगडी घेऊन पायी रानात जा. रानात नाना प्रकारचे खेळ खेळले. हमामा लगोरे विटी दांडू. गाई वासरं सांभाळले. तिथं ब्रह्मदेवाने माव केली. वत्स हे चोरून या, सत्य लोकाशी नेली. गोपाळ गाई वत्स दोन्ही ठाई रक्षिली. ब्रह्मदेवाचा गर्वहरण केला. नाना प्रकारचे अगासूर बगासूर अरिष्टासूर धेनुकासूर मोठमोठाले राक्षस मारले. कालिया नावाचा सर्प मारला. अहंकारी होता, पाणी दूषित करीत होता. त्याच्या डोक्यावर नाचलं भगवान परमात्मा. त्याच्या डोक्यावर नाचले. त्याच्या तोंडातलं रक्त बाहेर काढलं आणि एवढा कालिया आणि त्याला समुद्रात विलीन करून टाकलं. त्यानं सांगितलं, मला गरुड मारतोय, आता मारणार नाही. माझ्या पावलाच्या पाऊलखाना तुझ्या पायावर आहेत. गरुड आता तुला मान्यता देईल. त्या कालियापासून यमुना निर्वैर करून टाकली. वाटेल ते गावातही नाना प्रकारच्या कोणाच्या चित्त चोरी येले. नंदाच्या नंदने दह्या दुधाची चोरी केली. त्यानं केलीच नाही, त्यानं चित्ताची चोरी केली. बऱ्याच एक जण गोपी म्हणली याला हाणायचं. भगवान म्हणले पाहू हिची सोय. तिच्या घरी गेले. दारात असे पायात सुंदरसे पैंजण घातले होते.
बारीकशे पैंजण, त्याला घुंगरा असते आणि घुंगराचा आवाज जरा भारीच असतो मला वाटते. काही काही 1.5-1.5 एकर घातल्या त्या आवाजाच्या पाईप. आता त्या ह्या घुंगरात जर हे जरा ठोकर असते वाटतं, मी काय पाहिले नाही पण असं काही काहीने सांगितले त्या नादानाद. एक जण तर ती रिंग डोसक्यावून येत होतं बाप गावात वाजन म्हणून, गावाच्या बाहेर जोस तर रिंग डोसक्यावून यायचं आणि बैल हातात गावाच्या बाहेर जाऊन धरीत होतं. हो 69 एकर जमीन अशी गुळगुळच गेली. ते घुंगराचा आवाज लय भारी असतोय म्हणे असं लोक म्हणतात, आपल्याला काय माहित नाही. एक जणाकडे 250 मशाली सोन्याच्या होत्या, मरताना कांदा पण नाही भेटला खाला, चट मशाली गेल्या. हा गंगूबाई नावाची नृत्यांगना होती, नंबर 1 ची नृत्यांगना. तिचं ऐकून ते एक लावणी गायली होती. मधुर मिलन आज लाभला सुगंध सोन्याला, लावणी भुलली अभंगाला, लावणी भुलली अभंगाला. 250 मशाली सोन्याचे, एक एक मशाल 1.5-2 किलोची. छट गेल्या, छट ठोकायला मशाल नाही राहिली. हो इतका घुंगरा. आता याच्या पायातले घुंगर म्हणल्यावर कसे असतील. नाचल्याबरोबर बाई म्हणली काय चांगलं नाचत आहे, इन मधात मारीन म्हणली, मधात बलीलं नाच ना, एकटा नाही नाचत म्हणलं. अरे माणसं कोण नाहीत ना, मग काय होतं वाड्यातली वाड्यात. दार लावू नाही म्हणलं, दार लावल्यावर हवा येत नाही, धरला ताल, हे कोणाला नाचित नाही. नाचता नाचता म्हातारे हौदाकडच्या कोपऱ्यात नेले. आता मालकीन एकच होती, बाहेरच्या अशाच होत्या. सुनाला नीट न बोलणाऱ्या. सुन स्वयंपाक कर म्हणली तर मग कंबर दुखायली, आणि शेजारीने स्वयंपाक करताना ही उंडी करून देत होती. म्हणजे पहा किती शहाणी ही झाली. तेव्हा मांजराची सावली पडली होती हिच्या अंगावर. अशा काय काय बाय बघा ना, सुनान स्वयंपाक कर म्हणल्या म्हणजे पाठ दुखायली, आणि शेजारीन चपात्याला आटावल्या तिला उंडी करून देऊ लागली. कितीच बाहेर. त्याच्यामुळे नीट राहत नाहीत म्हातारे. का गुणाचे असतात को काय काय. नीट बोललं पाहिजे. मला वाटतं दोघींना आपलं आपलं जीवन सांभाळलं पाहिजे. सून जर माहेराला गेली ना तर येताना पिसा आणला पाहिजे, आणि आल्या आल्या सासूच्या पाया पडायचं. ते कसा का असं ना, जंपर होईन आणि टोपरं बेतन, पण आल्या आल्या सासूच्या पाया पडायचं म्हणायचं आत्या माझ्या माईनं तुम्हाला पीस दिलाय. हो आत्या लगत म्हणती वचा बाई काय सुनेनं पाहणं बाई, बघा ना बाई कसा पीस आणलाय, चंद्रावानी चमचम चमकायलाय अशी म्हणी. हे म्हाताऱ्या काय काय ते पीस खराब असल्या आलीन टाकणं टाकायला धुडकं घेऊन सुनानं दूध सांडून दिलं, काळा चहा केला. हे डाळी एका हातानं वाजत नाही ना. सुरुवातीला म्हाताऱ्या जर नाराज झालते, आता सुना नाराज झालते, आता दोघी खुश झाले. हिशाबात राहिलं पाहिजे. हिशाबात सुनायला एक सांगतो, ह्या म्हाताऱ्यानं एका लुगड्यावर राहून तुमच्यासाठी जमिनी कमवून ठेवल्यात. सुनायला जरा जरा लाजा वाटल्या पाहिजे. म्हातारेपणी म्हाताऱ्याला सांभाळायचं. एका बाईला 1.5 एकर जमीन, बाबा 27 एकर जमीन केली. विचारलं बाई कशी जमीन केली 1.5 एकरची. घरचं रान 6 ते 7.5 खुरपीत होते, आणि 8च्या नंतर शेजाऱ्याचं खुरपीत होते. मालकानं घरच्या रानात पहाट चांदणी रात्र असल्या वाऊत हाणायचं, कोळप हाणायचं, आणि लोकांच्या इथं वाटेल ते काम करायचं. 27 एकर जमीन कमिली. 27 एकर जमीन किती सांभाळायला पाहिजे त्या सासू सासऱ्याला. 72च्या दुष्काळात याने एक टायमाच्या भाकरी खाल्ल्यात, तेव्हा आपल्याला इथे जमिनी कमवून ठेवल्यात. म्हणून इथल्या प्रत्येक मुलांना आपल्या मायबापावर आदर करायचा. आपल्या बायकोनं जरी शहाणपणा केला तर अशी चांगली खलसायची, म्हणजे मारायची नाही. लालनात पालेन ती भार्या जरा कान पिळायचा, मुकाड्या बस म्हण. त्यानं ईदभर जमीन कमिल्यामुळं आपण नीट खातो. नाही तर म्हातारी ती जमीन इकून गोव्याला नेली असती तर आपल्याला नाशिकला इटा उचलायला जावं लागलं असतं. हा मुंबईला गटर उपसावं लागले असते. कधी कधी घरच्याचा आदर करी जा, आणि मग पंढरपुरातल्या मालकाकडे जायचं. घरच्या गाईला पाणी पाजिन, पंढरपुरातल्या गाईला वैरण द्यायला, आणि ती गाय खातच नाही. तिच्या तोंडावर मारलेलं असते. ती तोंडात पान धरी तीन सोडून देते. लगेच तिथं सेल्फी फोटो घेतला, मी चंद्रभागेत गाईला वैरण चालली. तुला हाणायला पाहिजे सोंगळ्या. घरच्या बायला पाणी पाजत नाही, नाटकं करतो सोंगड्या नुसते. अशी नाटकं नाही चालत. काय सांगू लागलो, गेलं इसरून. हा पैंजण ते वाजले. म्हाताऱ्याने आल्या नाचीत नाचीत हौदाकडच्या कोपऱ्यात, आणि पोरायला म्हणला 5-10 मिनिटानं नळाकडच्या कोपऱ्यात आतल्याने सांगितलं देवा जमलं. पोरायला म्हणला बाहेरच्या म्हाताऱ्याला काय घे नाही बाबा. घरची मुख्य मालकीन म्हणली कृष्ण एकदा असं केलं आणि एकदा असं काऊन केलं. काय नाही म्हणलं, मला झटकाच येतोय. बाई झटक्यात मरत आहे. ते म्हणलं मरायचा येत नाही रे, मला कसा मारायचा झटका येईल. थांब मी तुला ताकन भात देते. ते म्हणलं ते शिव काय गौसन.
मधात गेल्या म्हणली बाई मेल्याचा झटका कळाला ग. असं केलं तर हा कट्टे मधात घातले ना असं केलं तर बाहेर घातली बाई. यशोदे गोकुळी राहावी की जावी आवरी आवरी आपुला काना. मग भगवान वृंदावनाच्या ठिकाणी शृंगा सगलेश भविषिदां प्रसादरस्तु कवलायां व्याधी निरशन हितार्थायां प्रसादरस्तु स्ततायं गोपाल कृष्ण भगवान गोंदेश्वर भगवान भवानी माता ज्ञानेश्वर